कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मामा ऐसा ना कॅच घेता येईल नाही तुला। अरे कसा घ्यायचा कॅच? एकदा इकडे टाकतोय एकदा इकडे टाकतोय। मामा अरे माँ म्हणते की आपण एकाग्र राहिलं पाहिजे। तुझ्या डोक्यात दुसरं काही आहे का? नाही नाही दुसरं काय नाही। आता टाक बॉल, बघ कसा खेळतो मी। गे काय काय चाललंय तुमचं? हो वंस, आता तुम्हीच सांगा यांना। मी मगासपासून सांगते तर खेळू नका, पण माझं ऐकतच नाहीये तो। अमोल काय चाललंय हे? अगं तू गेलीस ना कामावर की ह्याचा असा धिंगाणा चालू असतो बघ, आणि दिवसभर चालू असतो, कुणाला जुमानत नाही तो। हा पण ह्याच्यामुळे आमचा दिवस कुठे जातो ना ते कळत नाही बघ। बाबा हो ते सगळं ठीक आहे, पण बॉल असा घरात खेळायचा का? कोणाला लागलं काही झालं तर काय करायचं? अगं माँ हा प्रॅक्टिसचा बॉल आहे, आता नाही लागणार। हो का? हो छोटे सरकार, पण असले सगळे खेळ बाहेर खेळायला हवे ना। अगं बाहेर एवढा पाऊस पडतोय, एवढ्या बाहेर पावसाचं कसं खेळायचं त्यानं? दे आता सुट्ट्या त्यावर खेळून दे की आम्हाला। नाही मामा आता माँ आली, आता बस। वा रे वा, म्हणे मा आली आता बस, म्हणजे कामापुरता मामा होय। मामा अरे माचं भाषण होतं ना ऑफिसला, मग ते कसं जाते ऐकू आपण। अरे हा माझ्या डोक्यातच नाही आलं ही। हो त्याला ना डोकं लागतं। हे पण खरंय बर का। ए काय काय म्हणली ग तू? अहो वंस, अहो तुमच्या आजच्या भाषणाबद्दल सांगा ना आम्हाला। अहो फुयाजी, अहो तुम्ही पण या। अगं पण ते भाषेत विषय मला काही एवढं कळत नाही, पण मी ऐकते। हा माँ कसं झालं तुझं भाषण? पुय्याजी अहो भाषण म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं असतं, वेगळं काही नाही। म्हणजे अप्पे सांग आता समजून। अहो म्हणजे ज्या लोकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना, त्यांना आठवून त्यांचा आदर्श घेण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे सांगणं म्हणजे भाषण। हाय वय, आणि मग ते तुम्ही करत असता का? हो फुयाजी माझी मलाच भाषण करते ना। आप्या भाषणाचा विषय निघाला की पोराची छाती कशी फुगली बघ। हो मग पण बापू अहो आज ना एक वेगळीच गोष्ट घडली। अहो काय घडलं वेगळं? अर्जुन अरे मी ना भाषणासाठी उभी राहिले आणि पुढे बघते तर पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या फारच कमी होती रे। वंस मग तुम्ही भाषण केलं ना? अगं मी भाषण केलं ग, पण मी ना एक आवाहनही केलं सगळ्यांना। मी सांगितलं की अशा कार्यक्रमांना महिलांची संख्या सुद्धा जास्त पाहिजे। अर्जुन म्हणजे बघ ना, मी आज कलेक्टर झाले ते तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला म्हणून। अरे माझ्या यशात तर जोडीदार म्हणून तुझा खूप मोठा आणि महत्वाचा वाटा आहे। माझ्या ऑफिस मधल्या लोकांना वाटतं मी कलेक्टर झाले, अरे पण त्यांना हे का नाही कळत की मला आलेल्या अडचणींमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक पुरुष होता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।